बाबासाहेब आंबेडकरांचा लिंगपिसाळ शिक्षकाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. लिंगपिसाळ शिक्षकाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत लिंगपिसाळ शिक्षकाला फाशी झालीच पाहिजे. लिंगपिसाळ शिक्षकाला फाशी झालीच पाहिजे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी नितीन देशमुख तसेच शिर्के साहेब यांना दिले. यावेळी मगर यांनी सांगितले की श्रीरामपूर शहरातील एका नामांकित शाळेत दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलीवर तेथील एक शिक्षक सचिन गोनारकर यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा पॉस्को कायद्याअंतर्गत दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणात इतर काही मुलींवरही अत्याचार झाल्याची शक्यता व्यक्त होत असून तपास योग्य दिशेने व सखोल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा द्यावी. तसेच या प्रकरणाला ज्यांनी कोणत्याही प्रकारे मदत केली असेल त्यांच्या विरुद्धही कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण पसरले असून लहान मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने तातडीने प्रयत्न करावेत, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी भीमशक्ती संघटनेचे सुनील संसारे, सोमनाथ पटाईत, अंबादास निकाळजे, अरुण खंडीजोड, सनी बारसे, बबलू त्रिभुवन, अनिल माघाडे, आकाश धीवर, अमोल गवळी, सचिन राठोड, कुणाल वाहुळ, राहुल जाधव, दर्शन बारसे, तन्वीर शेख, अनिल गांगुडे, किरण खंडागळे, शहाजानभाई बागवान, आसाराम पोटफोडे, भुऱ्या गांगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपण सर्व चळवळीचे लोक आपल्या इथं महाराष्ट्राच्या ताई सुद्धा इथं आलेले उपस्थित आहे. जी 2 दिवसापूर्वी नामांकित शाळेमध्ये जी घटना झाली होती, 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा शिक्षक म्हणजे त्या शिक्षकाच्या नावाला काळीमा फासणारी अशी गोष्ट या श्रीरामपूर तालुक्यात घडलेली. अशी गोष्ट घडायला नव्हती पाहिजे. आपण शिक्षकाला गुरु म्हणतो, त्याच्यामध्ये देव बघतो आणि आज त्या शिक्षकाने एवढं मोठं कृत्य एका 8 वर्ष म्हणजे 8 वर्ष मुलीवर तिने कृत्य केलेलं आहे. खरंच हे हानिकारक कृत्य आहे. असे अनेक मुलीबरोबर त्यांनी कृत्य केलेलं आहे. आणि काल त्याला तपास शिर्के साहेबांकडे मी शिर्के साहेबांना विनंती करतो का साहेब या नाराज आम्हाला कठोर कधी शिक्षा होईल. आमची तर मागणी फाशी आहे, पण आपण जर तपास योग्य दिशेने केला तर त्याला योग्य अशी शिक्षा मिळेल. म्हणून आमची एक विनंती का साहेब असं त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि असं कृत्य करणारा आज घाबरण भविष्यात कोणता बी शिक्षक अशा लहान मुलीला अत्याचारापासून घाबरण. म्हणून साहेब आमची तुम्हाला कळकळीची विनंती करतो का तुम्ही या गोष्टीचा तपास घटनेचा तपास चांगल्या रीतीने करावा अशी मी तुमच्याकडे मागणी करतो आणि न्यायाची अपेक्षा करतो साहेब. आणि अशी घटना घडावं नाही. आपण हा खटला फास्ट कोर्ट कसा चालेल याचे आपण बघावं साहेब. आम्ही तुम्हाला प्रिय साहेब देशमुख साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की साहेब तपास हा योग्य व्हावा आणि या शिक्षकाला ज्यांनी त्या शाळेमध्ये मदत केलेली आहे, कोणते शिक्षक असेल कोणी काय असेल का योग गुन्हा दडपण्यासाठी त्यांच्यासुद्धा कारवाई करावं साहेब. कारण हे घटना ही अतिशय निंदनीय घटना आहे साहेब. कारण या संपूर्ण नाव लौकिक चांगला असताना काळीमा फासलेली साहेब या गोष्टी. त्यामुळे आपण वेळोवेळी या घटनेचा तपास करून दिशेने करा अशी तुम्हाला संघटनेची विनंती करतो. साहेब असं होऊ शकत नाही की स्कूलमध्ये हे प्रकार घडतोय आणि कोणालाच माहीत नाही. टीचर्स बाकीचे इन्व्हॉल्व नक्की असतील. एक हे प्रकरण झालंय, परत हे होऊ नये त्यामुळे प्लीज तुम्ही अजून प्रयत्न करा की बाकी कोणत्याही मुलीसोबत असं परत घडलं नाही पाहिजे. श्रीरामपूरमध्येच नाही पण कुठंच घडलं नाही पाहिजे. आणि टीचर्सवर आम्ही इतकं ट्रस्ट करतो, एक घर सोडून दुसरी आपलं घर स्कूलच आहे आणि स्कूलमध्ये पण जर असं होत असेल मग पॅरेंट्स पाठवणार कसं स्कूलमध्ये मुलांना शिकवायला. प्लीज तुम्ही बाकीच्या टीचर्सवर आणि स्कूलवर पण इन्व्हेस्ट करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.